छडी लागे छमछम विद्याई घमघम. विद्यार्थ्याला विद्येत निपुण होण्यासाठी शिक्षकांची एखादी छडी हातावर पडणं साहजिक आहे. मात्र अहमदनगरच्या शिक्षकानं गणित चुकल्यानं 8 वर्षाच्या विद्यार्थ्याला याच छडीनं अमानुष शिक्षा केली. तेव्हा त्या शिक्षकाबाबत राग आल्याशिवाय राहत नाही. पाहूया नेमकं काय झालं. रोहन दत्तात्रय जंजिरे 8 वर्षाचा हा मुलगा पिंपळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसरी इयत्तेत आहे. शाळेत वर्ग सुरू असताना रोहनचं गणित चुकलं. त्याचा राग चंद्रकांत सोपान शिंदे या शिक्षकाला आला. तुला काहीच कसं येत नाही असं म्हणून त्यानं रागानं त्याच्या हातात असलेली लाकडी छडी रोहनच्या तोंडात घातली. अचानक लाकडी छडी तोंडात घुसवल्यानं रोहन जोरात ओरडला. मात्र त्यामुळे त्याच्या अन्ननलिका आणि श्वासनलिकेला इजा झाली. तोंडात इजा झाल्यानं रोहनला बोलताही येईना. त्यामुळे तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरने सांगितलं की आता सूज आहे त्याला भरपूर, फक्त प्राथमिक उपचार चालू आहेत त्याच्यासाठी. आणि जे जखम होऊन जे इन्फेक्शन होऊन जे पाणी तयार झालं का ते पाणी फक्त काल काढलंय. आणि सूज कमी झाल्याच्या नंतरच मग म्हणले सर्जरी करायची का काय करायची ते पुढचा निर्णय मग ठरवलं. रोहनची जखम गंभीर असल्यानं त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुण्याला हलवण्यात आलंय. रोहनवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रकृती आज कालच्यापेक्षा बऱ्यापैकी सुधारित आहे, पण तरीही अजून लहान बाळ आहे, 8 वर्षाचं आहे. त्याचे टिश्यूज खूप नाजूक असतात, तर त्याला थोडा वेळ लागतो. साधारण अजून एक 48 तास ते 72 तास आपल्याला त्याला अतिदक्षतेखाली 24 तास त्याला मॉनिटर करणं गरजेचं आहे. किंवा सध्या त्याला व्हेंटिलेटर वगैरे नाही आहे, तो स्वतःहून श्वास घेतो, पण ऑक्सिजन सपोर्ट कंटिन्यूअस चालू आहे. अजूनही त्याच्या शरीरावरती भरपूर सूज आहे, त्याला वेदना भरपूर आहेत, अजूनही काही तो खाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात ठेवलं आहे. या घटनेनंतर तालुका गटशिक्षण अधिकारी शिंदे यांनी पिंपळवाडी शाळेला भेट देऊन सर्व माहिती घेतली. विद्यार्थी आणि इतर शिक्षकांचे जबाब नोंदवण्यात आले. अखेर पोलिसांनी संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल केलाय. अहमदनगरहून मकरंद घोडकेसह अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.